देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा निराकारे ओस दिशा येथे इच्छा पुरतसे मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा तुका म्हणे रोकडे केने सेविताईने पोटधाय मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा पांडुरंगा करो पोषणं मग सहन्ति सिन्धुशोषं श्रीरुक्मिणी मतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व माम् संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं विठ्ठल देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त संगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबा महाराज यांचा चार चरणाचा देव आणि संताचा अभेद सांगून देवापेक्षा सुद्धा साधूची महती काय त्याचं दिग्दर्शन करणार आहे विठ्ठला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात भगवान बिरोबानाथाच्या कृपेनं गुरुवर्य ब्रह्मीभूत माणिकगिरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह फिरता नारळी उत्सव मोठ्या आनंदात थाटामाटात वैभवात याही वर्षी साकूर नगरीत बिरोबानाथाच्या कृपेनं चालू झालेला आहे परमश्रद्धेय परमपूजनीय महंत श्रद्धेय श्री दत्तागिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनात भव्य दिव्य रूपात हा भक्ती उत्सव आश्रमशाळेच्या प्रांगणात मोठ्या आनंदात चालू झालेला आहे इथं आल्यानंतर महाराज ही कृपा हे चैतन्य एकट्यापुरतं दिसत नाही ही अथांगता ही व्यापकता पाहता लक्षात येते इथं देवही आहे आणि संतही आहेत देव आणि संत दोघांचंही चिंतन घडवून अभंगाचा प्रपंच आहे अभंग तसाच निवडला तिसरा दिवस आहे उत्सवाचा गंधर्व नगरीहून आलेली गायक मंडळी इथं आहेत खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर गंधर्व कसे गात असतील गाणे नाही सांगायचं जमायचं इतकी गोड चाल झाली मलाही चाल दाखवाय त्यांनी काही शिल्लक ठेवलेलं नाही म्हणून दोन्ही बाजूला गोड अशा प्रकारची गंधर्वासारखी गायक मंडळी आहे इंद्रासारखी वादक मंडळी आहे परीक्षितीसारखे चाणक्य श्रोते आहेत परमात्म्याचा दरबार आहे अखंड भजनाची साधना आहे अव्याहत साधना आहे अखंड आपण काय म्हणतो सप्ताहाला सुरुवातीला शब्द आहे काय हा फक्त पत्रिकेपुरताच मर्यादित राहिला बरं का अखंड शब्द पत्रिकेपुरताच मर्यादित राहिला पण काही असे उत्सव पाहिल्यावर लक्षात येते हा खरंच अखंड आहे
बाबाजीने मला आल्याला सांगितलं, महाराज पहिल्या दिवशी एवढा पाऊस झाला तरी पण भजन नाही बंद झालं. भजन नाही बंद झालं. का बंद झालं नाही? त्याच्या पाठीमागची कृपाच आहे महाराज, मोठी महात्म्यांची. कारण संत ज्यावेळेस कृपा करतात, हे परीक्षा आहे आपली, परीक्षा पाहूनच आपल्याला पुढे जायचं असते. परमार्थात मजवरी घाली घन परी मीन सोडी चरण, ही भूमिका सिद्ध पाहिजे. आणि त्यातून हा भक्ती उत्सव असा भव्य दिव्य रूपात गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. आज ही सगळी मंडळी हे पूजनीय आम्हा नियमाचे एक एकात एक काय गणू अपार आहे. आमचे आदरणीय श्रद्धेय आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचं चित्ररत्न आमचे दत्ता महाराजजी बोर सुद्धा आज उपस्थित आहेत. काय आहे, मला नाव घेण्याची फार इच्छा आहे, पण मी कोणाचं नाव घेऊ हा मला मोठा प्रश्न आहे बरं का. कारण माझ्या हृदयात काही इतके आत जाऊन बसलेत, ते मुखापर्यंत यायची तयारी दाखवत नाही. पण हृदयी कळवळा वैष्णवाचा या न्यायानं सगळ्यांना आत ठेवतो. आणि वारकरी संप्रदाय आपल्या नावात अटकलाच नाही देवा, तो देव वा साधूच्या नावात अटकलेला आहे. पण मला वाटते देव आणि संतांचं चिंतन घडावं यातच आपलं समाधान आहे. बेटाला आजच्या अभंगा जगद्गुरु तुकोबा महाराज देव आणि संतांचा अभेद प्रतिपादन करतात. देव वा संतांचं महत्व सांगतात. महिमा संताचा आहे. बाहुल्य पाहता या अभंगाच्या अधिक चरणात संताचं महिम्य आहे. याचा अर्थ काय? तुकोबाराला देव देवापेक्षा साधू श्रेष्ठ हे संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. वारकरी संप्रदाय देवाची सेवा करतो हे ठीक आहे, पण हा संप्रदाय देवापेक्षा साधूची अधिक साधना करतो. आम्ही देवाकडे जायचं झालं तरी पांडुरंगाकडे जातो. पांडुरंगाचं नाही भजन करत जात. कोणाचं करतो? कोणाचं करतो? ज्ञानोबा तुकाराम. का 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 देवाचं भजन करण्याऐवजी साधूचं भजन आम्ही का करतो? ऐका ना, पंढरपूरचा प्रसंग आहे. प्रल्हाद काका बडवे पांडुरंगाचे पुजारी आहेत. मध्यरात्रीचा ची वेळ आहे. पांडुरंगाची शेजारती आटोपली. त्या काळात ही दिव्याची लाईटची व्यवस्था नाही. पांडुरंगाची शेजारती आटपून उजव्या हाताला आपलं घर, राऊळाची सर्वस्वी जबाबदारी काकाकडं. काकांनी राऊळाला कुलप घातले. जवळच उजव्या हाताला हातात कंदील घेऊन आपल्या घरी गेलेत. विश्रांती करू लागले. रात्री घड्याळात 2:30 वाजले आणि राऊळाच्या दिशेनं काही भजनाचा आवाज काकाच्या कानावर आला. काका दयाग्र अंतकरणानं उठले आणि विचारात पडले, अरे राऊळातून मी सगळ्यांना बाहेर काढले, एखादा कोण बिचारा भक्त एखाद्या कोपऱ्यात ध्यान अवस्थेत बसला असेल, बिचारा चुकून राहिला असेल. अंधार आहे, त्याला तहान लागली तर पाणी कुठं आहे तिथं? बहिर दिशेला जायचं झालं तर व्यवस्था कुठं आहे? दयाग्र अंतकरणाचे काका उठले. एक हातात कंदील घेतला, एक हातात चाव्याचा जोडवा घेतला. राऊळाच्या जवळ 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 काका आले. राऊळाचं पहिलं दार उघडलं. कानावर भजन तीव्र येऊ लागलं. राऊळाच्या दुसऱ्या दाराजवळ काका गेले. भजन अधिक तीव्र झालं. काका राऊळाच्या तिसऱ्या दाराजवळ म्हणजे गाभाऱ्याच्या दाराजवळ गेले. लख प्रकाश गाभाऱ्यात काकाला दिसला. फटीतून काका आत पाहतात. काकाने राऊळाचं तिसरं दार लुटलं. काकाला आश्चर्य असं दिसलं, देवा विटेवरचा परमात्मा विटेच्या खाली उतरलेला आहे. पायात चाळ आहे, गळ्यात सुरेल विनाय, हातात चिपळे आहे आणि जगाचा मालक भजन करतो. ज्ञानोबा तुकाराम. रुपेश महाराजाला माहित आहे, आदत से मजबूर आहे, उतर डबल लागते मला. काका राऊळाच्या आत गेले. देव भाव समाधीत आहेत. काकांनी देवाच्या पायाला चरणाला स्पर्श केला. देव भाव समाधीतून उत्थित अवस्थेत आले. काका देवाकडे पाहतात, देव काकाकडे पाहतात. काकाचे डोळे डबडबले, देवाच्या डोळ्यात भाव अश्रू आलेले आहेत. काका देवाला म्हणतात, देवा
तुम्ही हे काय करताय, मला ते सांगायचं देवा. देवानी काकाला उत्तर दिलं, काका मी माझ्या देवाचं भजन करतो. देवानी उत्तर दिलं काकाला, काका मी माझ्या देवाचं भजन करतो. खरं सांगू काका, माझ्या वारकरी भक्ताला सांगा, मला प्रसन्न करायचं झालं तर माझं भजन करण्याऐवजी तुम्ही माझ्या भक्ताचं भजन करत चला. मला वाटते तेव्हापासून संप्रदायात ज्ञानोबा तुकोबारच्या भजनाची रीत अधिक दृढ झाली. होतं पहिले पण एवढं नव्हतं. म्हणून वारकरी संप्रदायाचं दैवतच संत उपासक आहे. आजचा अभंग देवापेक्षा साधूची महती सांगणार आहे. आज तुकोबार आहे, संताची महती सांगतात. कळले पाहिजे साधू आपल्याला. कळत नाहीत ना देवा, कळत नाही साधू. आम्हाला कळले असते संत तर आमच्याकडून अवज्ञा घडली असती का हो. आम्हाला संत कळत नाही त्यात विशेष नाही देवा. परमार्थ प्रांतात काही मोठे आहेत, मोठे मोठे आहेत तर नाही साधू कळत नाही. कळत ऐका, परमार्थ प्रांतात योगी मोठा आहे, योगी मोठा आहे. योग्याचं चिंतन सांगतात, लक्षणीय योगी पाहती आभास. इतका जवळ जाणारा योगी आहे पण त्या योग्याला सुद्धा साधू नाही कळत. निर्देश फक्त करून जातो. 1400 वर्ष शरीर जतन करणाऱ्या चांगदेव महाराजाला ज्ञानोबा कळले का हो. आणि कळले असते तर सर गेले असते का लव्या जम्यानिशीत संताकडे, ज्ञानोबाकडे गेले असते? नाही नाही. याचा अर्थ असा आहे, योगी जरी झाले तरी संत नाही कळत, साधू नाही कळत. त्याच्या पुढे चालू, ज्ञान प्राप्त झालं, परोक्ष ज्ञान आहे. परोक्ष रात्रीचं हे सांगूच नाही कर. परोक्ष ज्ञान त्याला म्हणतात. देव आहे असं ज्ञान होणं त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. अस्ति ब्रह्मेति चेतवेद परोक्षम ज्ञानमेव तत्. देव आहे असं ज्ञान जरी झालं तरी त्याने बुद्धिपूर्वक केलेलं त्याचं पाप जळते म्हणे. शास्त्राचं चिंतन आहे, परोक्षम ब्रह्म विज्ञायम शाब्दे देशिक पूर्वकम बुद्धिपूर्वक कृतम पाप कुस्नम दहती वन्यवत. बुद्धिपूर्वक केलेलं त्याचं पाप जळते, फक्त शब्दानं देव कळला त्याचं. ऐका ना, ऐका, याला परोक्ष ज्ञान म्हणतात. अस्ति ब्रह्मेति चेतवेद परोक्षम ज्ञानमेव तत्. अस्ति कूटस्थ इत्यादो परोक्षम वेत्ती वार्तया. देव आहे असं ज्ञान झालं तरी बुद्धिपूर्वक केलेलं पाप जळते. शब्दानी देव कळला, शब्द पंडित्य आहे, त्याला देव शब्दानी कळला, बुद्धिपूर्वक केलेलं पाप जळते. पण त्याला सुद्धा साधू कळत नाही. मी बोलत नाही, आमचे तुकोबार म्हणतात, त्या शाब्दिकाची डाळ शिजत नाही. शाब्दिकाचे काम नाही ते, शाब्दिकाचे काम नाही रे, शाब्दिकाचे काम नाही रे, शाब्दिकाचे काम.
शब्द पांडित्य आलं नाही साधू कळत. त्याच्या पुढे चला, वेदाला सुद्धा संताचा महिमा न कळे आगमा निगमा, आगमालाही कळत नाही निगमालाही कळत नाही. त्याच्या पुढे सांगू, संताचा महिमा काही न कळे मेघश्यामा, त्या मेघश्यामालाही जसा पाहिजे तसा कळत नाही. त्याच्या पुढे सांगतो, सिद्ध अवस्था प्राप्त झाली नाही कळत साधू. एकच कथा सांगतो ऐका. तुकोबाराच्या काळात सिद्ध पुरुष होते अनगडशा फकीर. तुकोबाराची धवल कीर्ती अनगडशाच्या कानावर पडली. अनगडशा तुकोबाराच्या शोधार्थ निघाला. 2 ओंजळीचा हातात कटोरा घेतला. त्याने ठरवलं, मा मी सिद्ध आहे, माझा कटोरा सामान्य कडून भरणं शक्य नाही. प्रत्येकाच्या दारात तो अनगडशाला ओम भोवती भिक्षाम दे आलक पुकारला. अनगडशाच्या कटोऱ्यात पोत्यानिशी धान्य पडलं दिसायला. 2 ओंजळीचा कटोरा नाही भरला, नाही भरला. फिरत 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 अनगडशा तुकोबाराच्या दारात आलेला आहे. ओम भोवती भिक्षाम दे आलक पुकारला. ऐका, 4 घरचे जोंधळे मागून आमची आवली जिजाबाई दळत बसलेली आहे. कानावर आलक आल्याबरोबर ती मनातल्या मनात म्हणते, मेलेला काय गाव वस पडलं, आमचंच घर दिसलं. अरे 4 दिवसापासून माझ्याच पोराला खायला नाही, तुला काय घालायचं. चिमुकली तुकोबाराची कन्या भागीरथी तिथं उभी आहे. तिच्या लक्षात आलं, आईची वृत्ती देण्याची नाही, पोरीवर बापाचे संस्कार आहेत. आई दळत आहे, आईचं लक्ष चुकवलं. दळत असणाऱ्या जात्याच्या जवळ चिमुकली हातात चिमुटभर पोरीनं पीठ उचललं, भिक्षुकाच्या दिशेनं द्यायला निघली. जाता जाता जिजाबाईचं लक्ष गेलं. जिजाबाई जवळ आली, म्हणे बापही उधळाच आहे आणि पोरगी उधळीच आहे. हातातलं पीठ काढून घेतलं. मी विचारतो, तुम्हाला एखादी भाकरी झाली असती का? हाताला चिटकलेले पिठाचे कण घेऊन भागीरथी दाराच्या दिशेनं भिक्षुकाच्या दिशेनं गेलेली आहे. त्या अनगडशानं विचार केला, माझ्या कटोऱ्यात पोतेच्या पोते धान्य पडलं नाही, कटोरा भरला. या चिमुकलीच्या पिठाच्या कणाने थोडी माझा कटोरा भरायचा आहे. पण पोरगी लहान दिसते, कौतुक म्हणून द्यायला आली. आपण उदारता दाखवली पाहिजे. आणि मग त्यानं ते कटोरा तिच्या हाताखाली धरला. पोरीनं त्याच्याकडे पाहिलं, भागीरथीनं त्याच्याकडे पाहिलं. तुकोबाराच्या कन्यानं स्मित हास्य केलं. हाताला चिटकलेले पिठाचे कण अलगद त्याच्या कटोऱ्यात तिनं असे झाडले. बाबाजी करोरे बाबा सांगत असतात, त्याचा कटोरा साधा भरला नाही. त्याचा कटोरा भरून पीठ ओसंडून वाहू लागलं. त्या पिठाचा ढीग झाला. त्या ढिगात तो उभा राहून नाचू लागला, म्हणू लागला, वा तुकोबार आहे, वा तुकोबार आहे, वा तुकोबार आहे. ती म्हणे, कोणाला म्हणतो तुकोबार आहे? मी तुकोबाराची कन्या आहे. बाबा भल्या पहाट्या भामगिरीवर गेलेले आहेत. मग त्यानं कैमुती कन्यानं विचार केला, पोरी तेवढं सामर्थ्य तर बापात किती असलं पाहिजे. विठ्ठल मला सांगायचंय, सिद्ध अवस्था प्राप्त झाली तरी साधू नाही कळत. साधू कळलाच नाही तो उद्धार नाही. या विकराल कलिकालात साधू कळला पाहिजे. मी थोडं माफी मागून बोलू, देव नाही कळला तरी फार बिघडत नाही, पण साधू नाही कळला तर बिघडल्याशिवाय राहत नाही. पण जगाला साधू कळला पाहिजे. या कलियुगात साधू सारखं मोठं दैवत कोणीच नाही. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. ऐका, साधू कळला पाहिजे. मग तुकोबार अट्टासाना साधूचा परिचय गाथ्यात वेगळ्या अंगानं देतात, वेगळ्या अंगानं देतात, वेगळ्या माध्यमात साधूचा परिचय देतात. आम्हाला लोक भेटतात, आम्हाला साधूचा नाही भलते परिचय देतात. तेव्हा त्याचाही देतात आणि देव नाही त्याचाही देतात. आम्ही फिरत असतो, कधी एखाद्या स्टॉपला उभं राहिलं का लोक आमच्याकडे पाहतात, बुवा दिसतो, बाबा बुवाच आहे. कीर्तनकार का? हो कीर्तनकार. कोणत्या गावाला जायचं सांगितल्यानंतर कधी कधी ते सांगतात, महाराज असं आहे, तसं आहे, तसं आहे. कधी कधी आम्ही एखाद्याच्या घरी जातो, मग ते आम्हाला सांगतो, महाराज आमचं घर बरं का, घराचा परिचय, आमचा मुलगा मुलाचा परिचय, आमचा भाऊ भावाचा परिचय. मला वाटतं इथपर्यंत ठीक आहे. ही आमची बायको. काय गरज आहे का बोला परिचय द्यायची? बायकोचा परिचय बोला देण्याची काय गरज आहे हो? पण तोय महाराज एक सारखा नाही बरं का, प्रत्येक भागातला वेगळा. तर काही भागात परिचय देतात, काय महाराज हे आमच्या घरचे आहेत, बायकोचा परिचय. काही भागात सांगतात, महाराज ही आमची मंडळी आहे. काही भागात सांगतात, महाराज हे आमच्या मिसेस आहे. शहरात गेलं महाराज आमच्या मिसेस आहे. काही भागात सांगतात, महाराज तिकडे खानदेशात गेलं ना बाबाजी, पलीकडं उत्तर नाशिकच्या पलीकडे, तिकडे परिचय देतात, मनी बाईसे.
मनी पैसे. इकडे खाली गेलं, महाराज ही आमची लक्ष्मी आहे असा परिचय. मी एका घरी गेलो, ती माऊली दूध घेऊन आली. यजमान माझ्या शेजारी बसलेले. तिनं दूध माझ्या हातावर टेकवलं. मग त्यानं तिच्याकडे बोट दाखवलं, विचारलं, महाराज ह्या कोण, तुम्हाला माहित आहेत का? तर बाबा पहिल्यांदा तुझ्या घरी आलो, माहित असण्याचं कारण काय? त्याच्या बायको बोट दाखवून मला विचारतो, ह्या कोण, तुम्हाला माहित आहे का? तर कोण आहे? तेवढ्यात त्यानं तिचा परिचय दिला. म्हणे महाराज हे आपलंच बारदान आहे. बायकोचा परिचय, असा परिचय मला कधी झाला नव्हता. मी इकडे तिला बारदान म्हणतात, पण याला काय म्हणतात आपल्याला फिरावं लागते, कळलं पाहिजे. मी थोडं थांबलो, तिच्याकडे पाहिलं, त्याच्याकडे पाहिलं. मग तिला विचारलं, ताई हे तुमचे कोण? आता ती त्याचीच बायको बोलायला तेवढीच. मग तिनंही उत्तर दिलं. म्हणे महाराज हे आमचं ना भंगार आहे विठ्ठला. भंगाराचा आणि बारदानाचा परिचय काहीच गरजेचा नाही. जीवनात परिचय व्हावा साधूचा, जीवनात परिचय व्हावा साधू. ऐका ऐका का ऐका, हे जीवन सफल जगायचं झालं तर साधू कळला पाहिजे. हे जीवन साध्यापर्यंत न्यायचं झालं, मनुष्य जन्माची इति कर्तव्यता सिद्ध करायची झाली तर साधू कळला पाहिजे. पण तुकोबर 8 तासानं साधूचा परिचय देतात, वेगवेगळ्या कक्षेनं देतात. माझ्याकडे घड्याळ मर्यादित आहे. आज तुकोबर त्या साधूचा परिचय देतात, पण वास्तव परिचय देतात. आज तुकोबर त्या साधूचा परिचय देतात, स्वरूप दृष्ट्या परिचय देतात. हे संत आहेत कोण? देवते संत, देवते संत, त्या साधूचा परिचय. कोणाचे संत? म्हणे देवते. एकच शब्द डबल वापरला हो. देवते संत, देवते संत. महाराज म्हणतात देव ते संत, देवते संत. एकच अक्षर जरी डबल वापरलं, एक शब्द डबल वापरला तर साहित्यात त्याला विरुक्ती नावाचा दोष म्हणतात. मग महाराजांनी डबल एक वाक्य डबल वापरलं, देवते संत, देवते संत. का? पुढचं आठवलं नाही म्हणून पाठवलं का? ते आपलंय, साठवलं आठवलं, पुढच्याला ते पटवलं, पटलं नाही तर कटवलं. तुकोबर एकच वाक्य डबल का वापरतात? साहित्य त्याला विरुक्ती नावाचा दोष म्हणतात. का करतात महाराज? हा दोष आहे का? नाही नाही, ऐका देवा. कधी कधी विरुक्ती दोष होतो, कधी कधी विरुक्ती गुण होतो. विरुक्ती कधी कधी गुण होतो. कुठं कुठं चालते विरुक्ती? चालते कुठं कुठं. कुठं? ऐका, आदराच्या ठिकाणी चालते, आग्रहाच्या ठिकाणी चालते आणि सिद्धांताच्या ठिकाणी चालते. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. अतिशय प्रेमाचा व्यक्ती आहे, आपण घरातून उमऱ्यातून पाय बाहेर टाकला आणि तेवढ्यात तो आपल्या दारात आला. मग आपण त्याला पाहतो काय म्हणतो? आपल्या प्रेमाचा व्यक्ती दारात आला, काय म्हणतो आपण? महाराज दारात आले, काय म्हणता तुम्ही? कशाला आले? या 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 या, राम राम, या 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 या. हे या 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 काय हो? या 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 या. मला मर्यादा आहे तो, नाही तो मला आठवलं होतं विडाला. मला मर्यादा आहे. या 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 काय काय? या 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 या, हे या 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 या.
विरुक्तीच नाही करत, तुरुक्ती करतो आणि चतुरुक्ती करतो. का? जिथं आदर आहे तिथं विरुक्ती चालते. चांगलं पंचपक्वानाचं जेवण तयार केलं जावई बापूसाठी, जावई घेतो म्हणजे सोपं जाते. आणि त्याचं पोट बिघडलेलं आहे, जेवायला बसलेलं आहे, वाढायला सासूबाई गेल्या, मग तुम्ही काय म्हणता? दिसं घ्या म्हणत नाही, अहो घ्या 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 का घ्या, तुमच्या घरी भेटत नाही हादाडा असं नाही म्हणत आपण. काय म्हणतो? घ्या 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 घ्या. काय हे सुद्धा विरुक्ती तुरुक्ती चतुरुक्ती करतो. का? आग्रह आहे, आग्रहाच्या ठिकाणी विरुक्ती चालते. आणि त्याच्या पुढे ऐका, आपण हरिपाठ म्हणतो, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. किती वेळा? का? हरिपाठातला सिद्धांत आहे हरिमुखे म्हणा. सिद्धांताचा विषय पुन्हा पुन्हा सांगावा असं ब्रह्मसूत्र सूत्र आहे. आवृत्ती सकृत उपदेशात महत्वाचा विषय पुन्हा पुन्हा आवृत्त केला पाहिजे, पुन्हा पुन्हा सांगितला पाहिजे. माझा विषय चालला. या तिन्ही कारणांनी तुकोबरा देव आणि संत काय सांगतात? देवते संत आदर म्हणून. देवते संत तुम्ही आम्ही मानावं म्हणून आग्रह आहे, आणि देवते संत या अभंगातला सिद्धांत आहे. देव आणि संत एक आहे म्हणे. महाराज कस काय एक आहे हो? देवाची मूर्ती वेगळी आहे, संताची मूर्ती वेगळी, एकच काय? कसाय विचार कर एक आहे म्हणजे. कसाय म्हणजे कसाय करू नको, शास्त्र सांगते तसा कर. गुणाचा विचार कर, अभेद आहे. स्वरूपाचा विचार कर, अभेद आहे. सामर्थ्याचा विचार कर, अभेद आहे. गुणाचा विचार कशाला म्हणतात? सोपं सांगतो. त्याला साहित्यात गौणी वृत्ती म्हणतात. गौणी वृत्ती कशाला म्हणतात? गौणी वृत्ती ऐका. एखादा व्यक्ती असतो, लोक सांगतात हा आमच्या गावातला वाघ आहे म्हणतात ना. वाघ, तुम्हाला वाघ सांगण्याची गरज नाही. बिबटे भरपूर आहेत तुमच्याकडं, आहेत ना? गावातले आहेत का बाहेरचे आहेत बिबटे? ऐका ना, ऐका ऐका. एखाद्याला वाघ म्हणलं म्हणजे वाघासारखं त्याचं शरीर नाही, मग त्याला वाघ का म्हणलं? उत्तर एवढंच आहे, वाघासारखे त्याचे गुण आहे. शौर्य क्रोर्य त्याच्या ठिकाणी पाहायला सापडते, एखाद्याला वाघ म्हणतात. आणि असतोय ना वाघ. लग्नाच्या आधी वाघ, लग्न झाल्यावर वाघ, लग्नाच्या आधी मोकाट वाघ, लग्न झाल्यावर देवी त्याच्या मानगुटीवर, देवीच्या ताब्यातला वाघ. आलं लक्षात? एखाद्याला वाघ म्हणलं म्हणजे वाघासारखं त्याचं शरीर नाही, पण गुण वाघासारखे, पण त्याला वाघ म्हणतात. आणखी सोपं सांगू का? मागं ते कोरोना आला होता ना, कोरोना. कोरोना चांगला होता ना? कोरोना कोरोना नव्हता चांगला? माझं मत आहे बुवा, काही अंशात तो चांगला होता, काही गोष्टी चांगल्या केल्या. पहिली कोरोनानं चांगली गोष्ट केली कोणती? तर आपुले कोणीच. मी बहिर आहे, मला ऐकायला कमी येते थोडं. काय? आपुले कोणीच नव्हती, हे कोरोनाने पटवून दिलं महाराज. किती जवळचा आला तरी घरात घेतला नाही हो आपण. दुसऱ्याचं जाऊ दे, आप भीती सांगतो माझं. नेमकं कीर्तनाला ते लॉकडाऊन झालं, गावाच्या दिशेने गेलो. कीर्तन झालं, गाव जवळ आहे म्हणून गावाकडे फोन केला. हॅलो, अख्खं गाव भावकीचं, एकही दुसरं घर नाही. सरपंच आमचा आणि पोलीस पाटील आहे आमचा. हॅलो, गावाकडे येतो. तेवढ्या रात्री गावात मीटिंग बसली. मग तिकून मला फोन आला, महाराज तुम्हाला एकच विनंती आहे. म्हणे काय? एरवी गाव प्रेम, आमचे महाराज आमचे महाराज आमचे महाराज असे म्हणणारे. महाराज तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्ही गावात येऊ नका, तुमची व्यवस्था आम्ही शेतात आंब्याखाली केली जिवंतपणी. आलं का लक्षात तुमच्या? म्हणून गुरुजी खरं सांगू का, एक वाक्य मला तेव्हापासून लक्षात आलं, आमची माती आमची माणसं. मी फक्त ऐकत होतो, मग लक्षात तेव्हा आलं, आमची माती आमची माणसं. कोरोना वाईट होता म्हणता. दुसरी एक कोरोनाने चांगली गोष्ट शिकवली, कमी लोकात लग्न होऊ शकते. नवरीच्या बापाचं दिवाळ न काढता लग्न होऊ शकते, कारण कोरोनातल्या लग्नात वरमाय रुसत नव्हती. तिला सांगितलं रुसण्यात वेळ घातला, आणि तिकून का पोलिसाची गाडी आली तर क्वारंटाईन तुलाच करून देतो. पण त्या भानगडीत ती पडत नव्हती. कोरोनाचे उपकार आहेत. ते गिरी महाराज तिकडचे आहेत का, ते तुळजापूर भागातले, तर आणखीन एक फायदा सांगतात बेडलो. आठवा तुम्ही? मला नाही सांगायचं जमायचं तो, म्हणून मला सांगायचं कोरोनाचे उपकार आहे. त्या कोरोनातलं लग्न, कोरोनातलं लग्न. मैत्रीण लग्नाला येऊ शकली नाही, तिकडं दूर देशात होते, तिकडं कोरोना वाढलेला. लग्न आटोपलं, दिवाळ सणाला दोघी माहेरी आल्या. म्हणे का ग बाई तुझ्या लग्नाला नाही मला येणं शक्य झालं, कोरोना ओसरला म्हणून आली माहेरी. कोण कोण असते ग तुझ्या सासरी? तिनं सांगितलं बाई मला सासू आहे सासरे आहेत. कसे ग?
कसे म्हणल्यावर तिनं सांगितलं शंकर पार्वती सारखे. तिला विचारलं का ग तुझे पती कसे आहेत, पतीच्या विषयी प्रश्न विचारला. थोडी लाजली म्हणे खूप चांगले. अगं सांगशील का कसे? म्हणे बाई माझं भाग्य इतकं चांगलं, इतके चांगले पती भेटले तुला काय सांगू, महादेवाच्या पुढचेच आहेत विठ्ठल. बहुतेक तुमच्या गावात महादेवाचं मंदिर नाही आहे का? परिसरात आहे महादेवाचं मंदिर आहे का? आणि महादेवाच्या पुढे काय असते मग? मी आधी सांगितलं मी बाहेर आहे म्हणून. काय नंदी. तिला विचारलं कसे आहेत ते, तिनं सांगितलं महादेवाच्या पुढचेच. म्हणजे आता आलं तुमच्या लक्षात. तिला म्हणायचं नव्हतं माझे पती नंदी बैल, म्हणायचं नव्हतं. म्हणत असतात नवरा माझ्या, एकूण नाही उत्तर इकून आलं पाहिजे. तुम्ही मुठीत आहे का? इकून येऊ द्या ना उत्तर. नवरा माझ्या मुठीत आहे. पतीचं वर्णन केलं. तिला विचारलं का ग जाऊ आहे का? म्हणे खूप चांगली आहे. दीर सगळ्याचं वर्णन करता करता शेवटी तिला विचारलं तुला ननंद आहे का बाई? ननंद. ननंद शब्द ऐकला नाकतोंड मुरडलं. म्हणे आहे ना. म्हणे कशी आहे? म्हणे लवंगी मिरचीच आहे. ननंद कशी आहे? कशी आहे? कशी आहे? नाही तुम्ही सांगणार नाही, तुम्ही कोणाच्या असालच ना. ननंद कशी आहे? म्हणे लवंगी मिरची. लवंगी मिरची पाहिजे तुम्ही, घासातली मिरची कशी आहे? ते हिरवी आहे. ननंद हिरवी आहे का? मग नंदेला लवंगी मिरचीची उपमा का? ऐका ऐका. लवंगी मिरची तिखट आहे, तसा नंदेचा स्वभाव तिखट आहे. त्याला गुणाचा भेद म्हणजे गौणी वृत्तीचा भेद साहित्यात म्हणतात. देवसंताचा विचार करा, गुणाचा भेद आहे. देवसंताचा विचार करा, स्वरूपाचा भेद आहे. आणि देवसंताचा विचार करा, सामर्थ्याचा भेद आहे. हरी जसा आहे ना महाराज, हरी तसेच हरिदास आहेत. त्याच्यात काहीच फरक नाही. हरी तैसे हरीचे दास सारखं आहे. ऐका, देवाकडे गुण आहेत. मुख्य गुण सांगतो तुम्हाला. देवाकडे 6 गुण आहेत. कोणकोणते? ऐका, यश, पुढं श्री, पुढं औदार्य, पुढं ज्ञान, पुढं वैराग्य, शेवटचं ऐश्वर्य. हे 6 गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतो निसंगाचा सांगा तो मने पार्था दत्तचित्तो होई आता. 6वा अध्याय. अलग लक्षात. ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतो. भगवान कोणाला म्हणायचं? ज्याच्याकडे 6 भग आहेत. भग म्हणजे गुण आहे. ज्याच्याकडे 6 भग आहेत देवा त्याला भगवान म्हणतात. ऐका, भगवान कोणाला म्हणावं? पुराणात थोडी वेगळी व्याख्या आहे. पुराण सांगते ज्याच्याकडे 3 शक्ती आहे त्याला भगवान म्हणा. कोणकोणती? उत्पत्ती, स्थिती आणि लय. हे 3 करू शकते. ऐका ऐका. उत्पत्तीम प्रलयम शैव भूतानाम गतिम गतिम वृत्तीम विद्यान विद्यांच सवाचो भगवान इति. असं पुराणातली व्याख्या. पुराण सांगते ज्याच्याकडे 3 शक्ती आहे त्याला भगवान म्हणा. ज्ञानोबा सांगतात ज्याच्याकडे 6 गुण आहेत त्याला भगवान म्हणा. ऐका ना, ते भगवान शब्द जे सांगितलं ना, श्लोकाचा शॉर्ट फॉर्म आपल्याला माहित असणारा शब्द आहे. गॉड. गॉड आहे ना, GOD. जनरेशन, जनु जनरेट, ऑपरेशन ऑपरेट आणि डिझॉल्व. या 3 क्रिया ज्याच्या सत्तेनं घडतात. पण ज्याच्यात काहीच बदल होत नाही तो कॉन्स्टंट राहतो. त्याच्यात काही बदल होत नाही असं जे तत्व आहे. उपजे आणि नासे, उपजे आणि नासे ते मायावसे दिसे एरवी तत्वता वस्तू असे अविनाशची. असं जे तत्व आहे त्याला देव म्हणतात. माझा विषय ऐका. माझा विषय चालला. देवाकडे 6 गुण आहे. 6 गुण. आमच्या संताकडे या. आमच्या संताकडे 6 गुण आहे. काय वेगळी गुणाचा अभेद सांगतो मी. देवाकडे यश आहे. देवाला पराजय कधी माहित नाही. देव कधी पराजित होत नाही. या आमच्या संताकडे. देव अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुझं नाव घेऊन एखाद्या कामाला एखाद्या वाटेला चाललो ना बाबा, तर त्या वाटेला अपयश येत नाही. देवाच्या मुखातले शब्द आहे, तुझी नामे अपयशी दिशाची लंघिजे. तुझ्या नावानी ते अपयश दिशेचं उल्लंघन करून जाते. याचा अर्थ काय? यश यश. विजय नाम अर्जुन विख्यातू 18वा अध्याय. विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथू विजय श्रीयसी विजय निश्चित असणे जेथ. याचा अर्थ असा आहे, देवाकडे यश आहे.
साधूकडे यश आहे, देवाकडे दुसरा गुण श्री. श्री म्हणजे सौंदर्य, श्री म्हणजे संपत्ती. ऐका, श्री आहे, देव सुंदर आहे. किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. देवासारखा कोणी सुंदर नाही. पण आमच्या संतांनी त्याला उपमा दिली. परमात्मा राजस आहे, परमात्मा सुकुमार आहे. आणि मदनाचा राजस सुकुमार मदना कडे श्री आहे. कोण किती सुंदर आहे, राज मदनाचा पुतळा आहे. देवाच्या सौंदर्याला रूपम आहे मदनाचा पुतळा. किती सुंदर आहे. ऐका ना, एकदा तो बालकृष्ण सकाळी सकाळी उठला, दारात आला, हात वर केले, आळस देत आहे. अतिशय रमणीय कमनीय कृष्णाचं रूप आहे. राधा शेण टाकायला निघलेली सासूरवाशी, शेणाची पाटी डोक्यावर आहे. कृष्णाच्या जवळून राधा जाते. कृष्णाकडे राधेनं पाहिलं, बालकृष्ण दारात हात वर करून आळस देत आहे. राधेनं कृष्णाकडे पाहिलं, राधेचं चित्त कृष्णानं आकृष्ट करून घेतलं. शेण टाकायला निघलेली सासूरवाशी राधा बालकृष्णाच्या जवळ आली आणि विचारते, कृष्णा झोप झाली का रे? म्हणे हा. बोलाय असाच होता बाबा. हा म्हणल्याबरोबर तिनं केलं काय, शेणाच्या पाठीत हात होता, पातळ शेण होतं. शेणाच्या पाठीतला हात काढला आणि कृष्णाच्या अशा गालाला लावला. गालगुच्चा घेत नाही पण लहान बाळाचा, गाल पकडला. कृष्णाला ओलं काहीतरी लागलं, लक्षात आलं, हात फिरवला. अरे रे, राधेनं आपल्या गालाला शेण लावलं. आपण राधेची नाही खोडी केली, राधा आपल्या दारात येऊन आपली खोडी करते. खोडकर होताच बाबा. खाली शेण पडलं होतं, उचललं, राधेच्या अंगावर मारून फेकलं. राधेची साडी शेणानं भरली. राधा वैतागली, माझ्याकडून थोडं शेण लागलं तर माझ्या सगळ्या कपड्यावर शेण टाकलं. राधा चिडली. महाराज शेणाची पाटी खाली ठेवली, पातळ शेण पाटीत होतं. रागे रागे कृष्णाच्या जवळ आली, त्याची मानगुटी पकडली, शेणाच्या पाटीजवळ त्याला नेलं आणि शेणाच्या पाटीत कृष्णाचं तोंड असं दाबलं. काय झालं सर? नाही आलं लक्षात तुमच्या? उद्या शेणाच्या पाट्या भरून घ्या, उत्तर लक्षात येईल की हो. शेणाच्या पाटीत तोंड दाबल्यावर काय झालं असेल? काय झालं असेल महाराज? हो महाराज, छोटे महाराज, काय झालं असेल? शेणाच्या पाटीत तोंड दाबल्यावर नाही लक्षात आलं? अनुपाटी काय झालं असेल? साधं उत्तर आहे, तोंड शेणानं. याला काय ग्रंथ पाण्याची गरज आहे करावं? तोंड शेणाने भरलं. तर भक्तिशास्त्राने हेच उत्तर दिलं, गोमय मंडित भाल कपोलम. गोमय म्हणजे शेण, मंडित म्हणजे भरलं, भाल कपोल म्हणजे चेहरा. कृष्णाचा चेहरा शेणाने भरला. आता मी तुम्हाला विचारतो, चेहऱ्याला शेण लागल्यावर कोणी सुंदर दिसते का हो? नाही ना? नाही ना? निश्चित ना? युक्तिवादानं उत्तर देऊ. चेहऱ्याला शेण लागल्यावर कोणी सुंदर दिसत असतं तर मेकअप बॉक्स मधल्या क्रीम गेल्या असत्या आणि शेणाच्या पाट्या आल्या असत्या. ज्या अर्थी मेकअप बॉक्स मध्ये शेणाच्या पाट्या नाही, त्या अर्थी शेण लागल्यावर कोणी सुंदर दिसत नाही. पण कृष्णाच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी कृष्ण कसा दिसत होता? चेतस चिन्मय स्वरूपम भासम. तो चेतस वाटत होता, चिन्मय वाटत होता, स्वरूपाचा भास होत होता. ऐका, देवाच्या चेहऱ्याला शेण लागलं तरी त्याचं सौंदर्य तिरोहित होत नाही. आणि आपण काय काय लावलं ते फिरून फिरून लावली तरी आपलं निखारल्या जात नाही. मकर संक्रांत घरातच दिसते सकाळीच. आलं का लक्षात? मला सांगायचं काय नाही महाराज, आपण आपलं सौंदर्य वेगळं,
देव इतका सुंदर आहे, मदनाचा पुतळा. आमचे ज्ञानोबाराचं दर्शन नाथबाबाला झालं. ज्ञानोबाराचं सौंदर्य नाथबाबाला दिसलं कसं? वेगळा दृष्टांत दिला नाही. नाथबाबा सुद्धा ज्ञानोबाराच्या संबंधात म्हणतात दिव्य तेजपुंज ज्ञानोबार आहे. आणि ज्ञानोबार म्हणजे प्रत्यक्ष मदनाचाच पुतळा आहे. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा. दोन्हीकडे उपमासारखे, फरक कुठं करता? यश श्री अवतारी. आता किती सांगू तुम्हाला गुण? घड्याळ माझ्याकडे मर्यादित आहे. उदार आहे देव, उदार. येशी तेव्हा देशी. आणि किती उदार झाला, किती उदार झाला तर आपली खुर्ची देत नाही देव. देव आपली खुर्ची देत नाही. देव आपली खुर्ची देत नाही देवा. आणि देवाच्या खुर्चीची अभिलाषा करणंही पाप आहे म्हणे बाबा. मी बोलत नाही, तुकोबाराचं प्रमाण आहे. राया विठोबाचे पद जो अभिलाषी आतकाची राशी तुका म्हणे, ते पाप आहे. ऐका, देव उदार झाल्यानंतर आपलं पद देत नाही, पण साधू उदार झाल्यानंतर आपलं पद देतो. आपुले पदी बैसविले, देवापेक्षा साधूची उदारता आहे. ऐका, यशश्री औदार्य ज्ञान. देव ज्ञान स्वरूप आहे, साधू ज्ञान. ऐके का ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाची चूक. म्हणून देव आणि संतात काही फरक नाही. देव अवतारी आहे. देव अवतार घेऊन येतो. आम्हासाठी अवतार. संत तरी कसे येतात? संत सुद्धा जन्माला येत नाही, ते सुद्धा अवतारी आहे. ऐका, देवही अवतारी आणि संत अवतारी. फरक कुठं आहे? फरक आहे ना, कुठं फरक आहे? देवाचा अवतार एक तर चांगल्यासाठी, नाही तर एक तर वाईटासाठी. आणि संताचा अवतार तुमच्या आमच्यासाठी. तुमच्या आमच्यासाठी म्हणजे मनाव तेवढा चांगला नाही आणि मनाव तेवढा वाईट नाही. देव चांगल्यासाठी येतात, नाही तर वाईटासाठी. संत तुमच्या आमच्यासाठी म्हणजे मनाव तेवढा चांगला नाही, मनाव तेवढा तुम्ही आम्ही. खरं सांगा बरं, आपण चांगले आहे का वाईट आहे? विचारू तुम्हाला. या धर्ममंडपात अतिशय चांगला आहे, त्याने हात वर करा बरं. अतिशय चांगला, अतिशय चांगला म्हणलं मी, अतिशय. बाबा नाही, मला 7-12 घ्यावं लागेल तुमचा ताब्यात. आपण अतिशय चांगले नाही आणि आपण अतिशय वाईट ते नाही. पटवून देतो तुम्हाला. इतक्या रात्री आपण असं पहा, किती एवढे जण बहुसंख्येनं कीर्तनाला लोक. कीर्तनाला चांगली लोक येतात का वाईट लोक येतात? चांगलीच ना, निश्चित ना. कीर्तनाला आलो म्हणून खरंच आपण चांगली आहो, पण कीर्तन झाल्यावर आपली फाटकी ठेवून दुसऱ्याची घालून जाणं. आलं? पटलं तुमच्या लक्षात आलं? आळंदी, पंढरी, देहू, पैठण, त्र्यंबकेश्वर वारीला जातो. वारी करणं चांगलं का वाईट हो? चांगलं. पण वय नाही झालं तरी अर्ध तिकीट काढून जातो. पटलं का तुम्हाला? मला सगळंच काही फुलं करायला लावू नका. माझा विषय एवढाच चालला, आपण चांगले नाही आणि आपण वाईटही नाही, याच्यासाठी संताचा अवतार. विठ्ठल देव अवताराला आला आणि साधू अवताराला आले. देव अवताराला आला कुठून? हरी वैकुंठाहूनी. देव वैकुंठ लोकातून आला. संत मायबापाला विचारलं, महाराज तुम्ही व कुठून आलात? आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण संत वैकुंठ लोकातून आला. आम्ही वैकुंठवास. फक्त निर्देश करून जातो. देव आला का? धर्मासाठी आला. धर्म रक्षा वया. साधू का आले हो? साधू का आले? साधू का आले? धर्मासाठीच आले. धर्म रक्षा वया कारणे आणि साधू होता ते अवतीर्ण. धर्मरक्षण दोघाच आहे. धर्माचं रक्षण झालं पाहिजे बरं का. धर्म फार महत्वाचा आहे देवा. धर्माचं रक्षण. येतो धर्मस्ततो जया. पण धर्मरक्षणासाठी देव येतो, साधू येतात. देव येतो, देव आला असं म्हणतात बुवा. देवाने एखाद्या मुक्यावर कृपा केली तर मुका बोलतो म्हणे. मुकम करोती.
एखाद्या साधूने एखाद्या मुक्यावर कृपा केली तो मुका बोलत नाही का? ऐका ना, साधूच्या कृपेनं मुका बोलत नाही असं नाही. मुका साधं बोलत नाही, शास्त्र बोलतो. साधं शास्त्र बोलत नाही. देवाचा गुरु बृहस्पती त्याच्याशी होड लावण्याचं त्याचं सामर्थ्य होते. मी बोलत नाही. ज्ञानोबराची ओवी आहे, आपुलिया स्नेहाची वागेश्वरी, जरी मुकया ते अंगीकारी, तो वाचस्पती शिकरी प्रबंध उडा. देवानी कृपा केल्यावर मुकाच बोलतो, साधूनी कृपा केल्यावर निर्बुद्ध पशु वेद बोलतो. रेडामुखी वेद बोलविला, रेडामुखी वेद बोलविला, रेडामुखी वेद बोलविला, रेडामुखी वेद बोलविला. गरुडविकांता हरविला, गरुडविकांता हरविला, रेडा बोलतो का? रेडा बोलतो. रेडा म्हणतात, इकडे काय म्हणतात त्याला? त्याला भरपूर नाव आहेत बरं का. त्याला हाल्या म्हणतात आमच्याकडे. हाल्या, टोनगा, बोथ्या. नाही मारत, बोलत नाही. वेदाची संहिता त्याच्या मुखातून वदवली. कृपा आहे साधूची. देवाने कृपा केली पांगळा चालतो, साधूने कृपा केल्यावर पांगळा चालतो. नाशिक जिल्हा सप्तशृंगी पर्वत आहे. सप्तशृंगी पर्वतावर चौरंगी नाथाचे हातपाय तोडून धड टाकलेला आहे. त्या वाटेनं मसेननाथ जात आहेत. मसेननाथाची दृष्टी चौरंगी नाथाच्या हातपाय कलम केलेल्या धडावर पडली. लक्षात आला चौरंगी आहे. लक्षात आल्याबरोबर दृष्टी टाकली त्याच्या धडाकडं. हात असा केला आणि खुणवलं. पुन्हा धडातून हातपाय बाहेर आले आणि पुन्हा ते चालू लागले. मी बोलत नाही. ज्ञानोबाराची ओवी आहे याला. ज्ञानोबारा म्हणतात, तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्न अवयवा चौरंगी भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला. सांगा ना वेगळीकता कुठे आहे? का म्हणू नाही देव आणि संत एक आहेत? काय देव आणि संतात फरक आहे? देव जसा आहे तसे संत मायबाप आहे. ऐका, तुम्हाला पटून देतो. कृष्ण अवतार झाला, हातात दुधाची चरवी घेतली, धार काढायला कृष्ण बाहेर आला, राधेला पाहिलं, बाबा भुलला. आपल्याला प्रमाण पाठ आहे. राधेला पाहुणे भुलले हरिण बैल दुहते. देवानी बैलाच्या कासेत हात घातला आणि दार काढली. कृष्णाचं म्हणजे देवाचं चरित्र आहे. आपला विषय चालला देव आणि संत. चला आमच्या संताच्या जीवनात. आमचे तुकोबारा फाल्गुन वद्य द्वितीयेला वैकुंठाला गेले. एक कुलती एक भागीरथी नावाची कन्या शोक विवळ झाले. या वर्षी त्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्याला 375 वर्ष पूर्ण होतात. देवा कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. आणि त्याचं औचित्य साधून प्रत्येक विभागात मोठे दिव्य अशा प्रकारचे सप्ताहेत आम्ही तुकोबाराचा आम्हाला मोठं देणं आहे. तुकोबाराच्या उपकारातून आम्ही उत्तीर्ण कधीच होऊ शकत नाही. म्हणून अलीकडे सुद्धा बोट्याला आमच्या हरिभक्तपण आदरणीय दत्ता महाराज यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य स्वरूपाचा भक्ती उत्सव, भव्य दिव्य गाथापारायणाचं आयोजन आहे. गाथापारायण पहा, पंचमी वेदाचं पारायण आहे ते. आणि मला वाटते इतका भव्य दिव्य आहे. प्रत्येक परिसरातून 18-20 गावाचा एका दिवशीची सेवा आहे. अखंड भजन, अखंड वीणा, अखंड पारायण चालू आहे. आणि शेवटी खऱ्या अर्थानं संध्याकाळी विद्वत रत्नांची भरपूर कीर्तन आहेत. असा भव्य दिव्य रूपात हा भक्ती उत्सव आहे. याही परिसरातून आहे ना एक दिवसाचं एकादशी, फराळाची एकादशीची पंगत आहेच. सगळ्यांनी त्या उत्सवाला जाच. आयशा लाभा जो चुकला आणि तुका म्हणे वाया गेला. म्हणून सगळ्याला ती विनंती करतो. 350 वर्ष महाराजांच्या सदैव वैकुंठ गमनाला झाले. ऐका तुकोबारा वैकुंठाला गेलेत. एक कुलती एक भागीरथी नावाची कन्या शोक वेळ झाली. इंद्राच्या डोहात पर्यंत उडी टाकली. देवाने मत्स्यरूप धारण केलं, भागीरथीला बाहेर काढलं.
वैकुंठ लोकातून तुकोबारला खाली पाठवलं, तुकोबार खाली आले, भागीरथीला बाहेर काढल्यानंतर तिला कुरवाळलं, तिनं डोळे उघडले, पाहिलं बाबा तुम्ही, अहो बाबा लोक सांगत होते तुम्ही वैकुंठाला गेले ना बाबा, आतापर्यंत वैकुंठाला गेलेले कोणीच आले नाही, तुम्ही कसे आले? तुकोबार म्हणे पुरी ते वैकुंठाला जातच नसतात म्हणे बाबा. मग त्यांच्या 10व्या पत्रिकेवर 13व्या पत्रिकेवर असंच लिहिलेलं असते. काय काय लिहिलेलं असते? नसतात का इकडे पत्रिका? कळवण्यात अत्यंत दुःख होते की आमचे अमुक अमुक कुठे गेले. ते इतकी विसंगत पत्रिका आहे महाराज. कळवण्यात दुःख होते, गेलेत कुठं? या लोकांपेक्षा चांगल्या लोकात गेल्यावर काही दुःख करण्याची गरज आहे का? पण त्यालाही माहित आहे हा पित तिथपर्यंत पोहोचणार नाही, म्हणून ते कळवण्यात दुःख आधीच आहे. याला इथं म्युन्सिपाल्टीचा रोड पुरत नाही, तितक्या लांब जाईलच कसा? तुकोबाराने पोरी ते वैकुंठाला जातच नसतात, ज्या घर वैकुंठी येथे उपकारासाठी आले. म्हणे बाबा मी आता जाऊ देणार नाही. भागीरथीनं हात धरला, घरी नेलं. बाबा जेवाय काय करू? म्हणे बाई एवढा वेळ नाही, नाश्त्याला ते मॅगी होतं का नाही मला नाही सांगायचं माहिती, पण घरोघरी माता भगिनी शेवया करायच्या, शेवयाचा भात केला, तुकोबाराच्या समोर ठेवला. आता त्या शेवयावर खायला लागते, काय लागते हो? दूध लागते, तूप लागते, साखर लागते. घरात पाहिलं दूध नाही भेटलं, गावात फिरली दूध नव्हतं, कारण जरशी आल्याच नव्हत्या, इंग्रजी यायचे होते ना. इतक्या लांबून बाबा आले, आपण दूधही वाढू शकत नाही. पोरगी रिकामा दुधाचं भांड घेऊन तुकोबाराच्या समोर खाली मान टाकून उभी होती. तुकोबारा जवळ आले. तुकोबाराने सांगितलं पोरी नाराज होऊ नको, रिकामं भांड दुधाचं आपल्या हातात घेतलं. जवळच वेलेश्वर महादेवाचं मंदिर, तुकोबारा तिथं गेले, वेलेश्वराची पूजा केली. दारात दगडी नंदी, त्याला उभं केलं आणि त्याच्या कासेत हात घालून तुकोबाराने धार काढली. ऐका ऐका, देवानी चेतन नंदीचं दूध काढलं आणि आमच्या संतांनी दगडी नंदीचं दूध काढलं. कोणाचं सामर्थ्य अधिक? म्हणावं लागते देवा, देवापेक्षा साधाचं सामर्थ्य. देवाचा हात लागला तर नवनीत दुनावायचं, म्हणून त्या गवळणी यशोदेच्या दारात गाराने सांगायचे, अगं यशोदे काल आला परवा आला हे खाल्लं, मंथनी फोडल्या, त्याच्या चोरीचं गाराने यशोदेला सांगायच्या. आणि कृष्णाकडे पाहून गवळणी कृष्णाला खुणवायच्या, कृष्णा आमच्या घरी चोरीला ये. ऐकता ना तुम्ही? काय असं घडते? चोरी केल्यावर चोराला चोरीचं निमंत्रण देतो का? रिपोर्ट नोंदवतो. मग कृष्णानं चोरी केली तरी गवळणी कृष्णाला चोरीचं निमंत्रण आपल्या घरचं का द्यायच्या? उत्तर ऐका, कृष्ण चोर साधा नव्हता, अलौकिक चोर होता. कृष्ण ज्या घरात चोरी करायचा त्या घरचं कमी व्हायचं नाही, उलट कृष्णाचा हात ज्या मंथनीला लागायचा त्यातलं नवनीत वाढायचं. मी बोलत नाही, तुकोबाराचं प्रमाण आहे. हात लागे तेथ वाढते नवनीत, किंवा दुने झाले त्याचा मानिती संतोष. देवाचा हात लागला का नवनीत वाढायचं, हे कृष्णाचं चरित्र आहे. देवा कृष्णाचं चरित्र आहे. चला आमच्या संतांच्या जीवनात, चला तुकोबाराच्या जीवनात परोपकारी जीवन. चाकणच्या बाजाराला तुकोबारा निघले. एक म्हातारी आली, म्हणे तुकाराम बुवा तुम्ही बाजारात चालले, आमचं तेवढं तेल आणता का? आमचं घरचं कोणी नाही. 4 होन तुकोबाराच्या हातात ठेवले, भांड तुकोबाराकडे दिलं. तुकोबारा चाकणला गेले, आपला बाजार घेतला, म्हातारीचं तेल घेतलं, घरी आले, म्हातारीचं तेल म्हातारीच्या जवळ दिलं. तिचं नियोजन होतं 4 होनाचं तेल 8 दिवस म्हणजे पुढच्या बाजारापर्यंत पुरते. पण 8 दिवस झाले तरी म्हातारीचं तेल संपलं. 15 दिवस झाले तरी तेल संपायचं नाव घेत नाही. महिना झाला तरी तेल संपलं नाही. तुम्ही म्हणाल बुवा म्हातारीनं तेल खाल्लं नसेल. म्हातारीच्या लक्षात आलं तेल संपत नाही. तिनं जे तळणाचा सपाटा लावला का नाही म्हणता, काय काय तळलं तुम्हाला सांगितलं असतं, पण रिकामं तुमच्या तोंडाला पाणी सोडणं आणि माझ्याही तोंडाला पाणी सोडणं मला काय बरं वाटायचं नाही. ऐका, देवाचा हात लागला तर नवनीत दुनावलं आणि तुकोबाराचा हात लागला तर तेल दुनावलं. सांगा ना वेगळीकता कुठे? एक कथा सांगतो पुढे चालतो. पंचवटी प्रतिकूल अवस्था. रावणानं स्वारी केली, सीतामातेला घेऊन गेला, अशोक वाटिकेत आणून ठेवलं. खिन्न मुद्रेत रावण एक दिवस बसलेला आहे. रावणाची पत्नी मंदोदरी जवळ आली. स्वामी अहो खिन्न काय? म्हणे काय करू मंदोदरी? अगं पहिल्यांदा सीतेला मिळवाय गेलो, धनुष्य उरावर पडला, अपमानित होऊन आलो. आता सीता माझ्या ताब्यात आहे, उपयोग काय? म्हणे झालं काय? सीता मला वश होत नाही. मंदोदरीने सांगितलं नाराज होऊ नका, तुमच्याकडे एक विद्या आहे, त्या विद्येनं तुम्हाला कोणाचंही रूप घ्यायचं ते तुम्ही एक करा.
रामाचं मायावी रूप घ्या, रामाचं मायावी रूप घ्या, कदाचित सीता तुम्हाला वश होईल. उपाय सांगितल्यावर रावण हसू लागला. मंदोदरी सांगते, अहो मी तुम्हाला उपाय सांगतो तुम्ही हसता, माझा उपास करता. अगं मंदोदरी तसं नाही, मी रामाचं सोंग घेऊन पाहिलं. मग अगं रामाचं सोंग घेतलं रे घेतलं का अंतःकरणात सीतेची इच्छाच राहते. ऐकत आहे का तुम्ही? जहा राम वहा काम नाही. ऐका ना, ऐका, काय आदर्शता आहे देवा. ज्याच्या सोंगात विकार नाही जीवनात लांब राहिला, ज्याच्या सोंगात विकार नाही जीवनात लांब राहिला महाराज. पण रामाचं सोंग घेतलं तर सीतेची अपेक्षा नाही. हे रामाचं म्हणजे देवाचं चरित्र आहे. आपला विषय चालला काय? झोपले का? देव आणि संत. चला संताच्या जेवणात. आमच्या तुकोबाराच्या जेवणावर प्रभात कंपनीने एक चित्रपट काढला, त्याचं नाव आहे संत तुकाराम, ब्लॅक अँड व्हाईट जुना. त्या चित्रपटात तुकोबाराची भूमिका स्वीकारणारे कल्याणचे सद्ग्रस्त आहेत विष्णुपंत पागनीस. त्या विष्णुपंत पागनीस आणि त्या चित्रपटात तुकोबाराची भूमिका स्वीकारण्यासाठी डायरेक्टरशी काही पैशाचं बोलणं केलं. एवढी रक्कम मला लागेल तेव्हा हे मुख्य पात्र मी स्वीकारायला तयार आहे. डायरेक्टर कबूल झाला. विष्णुपंतांनी ती भूमिका वटवण्यासाठी तुकोबाराच्या समग्र गाथ्याचा अभ्यास केला. एका नटाने चरित्राचा धांडोळा घेतला, समरस्तेतून तो अभ्यास घडला आणि त्यातून तो चित्रपट रिलीज झाला. तो इतका गाजला, इतका गाजला, इतका गाजला. अलीकडे एक चित्रपट गाजला, त्याच्याही पेक्षा तो गाजला. अलीकडे गाजला ना एक चित्रपट. कोणता गाजला हो? कोणता गाजला? तुम्ही पाहत नाही वाटते. चांगली मंडळी आहे मग. तुम्ही चित्रपट पाहत नाही ना? कोणतरी म्हणलं, इकडून आलं मला थोडं थोडं कानावर. कोणता गाजला? ऐका, जाऊ दे, ते मला काही घेणं देणं नाही त्या चित्रपटाचं. अलीकडे गाजलेला चित्रपट विकाराने युक्त आहे आणि तो विचाराने युक्त आहे. विकाराचा प्रभाव चिरकाल चित्तावर राहत नाही, पण विचाराचा एकदा बसलेला पगडा पुन्हा उठत नाही देवा. आश्चर्य आहे का? विष्णुपंतांनी अंगावर तो तुकोबाराचा वेश परिधान केला, तो वेश ते पात्र स्वीकारलं. या नटाने उभ्या आयुष्यात दुसरा वेश परिधान केला नाही. विष्णुपंत वाटेनं निघले का लोक त्यांच्याकडे पाहायचे आणि लोक म्हणायचे तुकाराम महाराज आले, तुकाराम महाराज आले, तुकाराम महाराज आले. ऐका ना देवा, खरं सांगतो, एक नट खरोखरच तुकाराम महाराज कधी झाला काही कळलंच नाही कळलं. तुमच्या आमच्या समोर जे तुकोबाराचा फोटो आहे तो तुकोबाराचा नाही, तो विष्णुपंत पागनीसांचा आहे. ऐका, डायरेक्टर काही राहिलेली रक्कम आणि भरपूर 4पट 5पट नफा झाला म्हणून काही बक्षिसाची रक्कम घेऊन पंतांच्या घरापर्यंत पोहोचले. पंत, तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद, थोडे आहेत पंत. तुमच्यामुळे आमच्या चित्रपट कंपनीचा नावलौकिक झाला, भरपूर आम्हाला फायदा झाला, पण ही रक्कम मी तुम्हाला देण्यासाठी आणली, काही बक्षीस तुम्हाला देण्यासाठी आणलं. हे पैसे तुम्ही स्वीकारावेत ही आमची विनंती आहे. ऐका, विष्णुपंतांनी हात जोडून सांगितलं, मला पैसे नको. ऐकत आहे ना? एक काळ ज्या नटाने पैसे ठरवले तो नट म्हणतो मला पैसे नको. तुकोबाराचं वैराग्य त्या पंतात कधी उतरलं काही कळलंच नाही हो. पैसे घेतले नाही हा माझा मुद्दाच नाही. मला याच्या पुढे सांगायचं, विष्णुपंत पागनीस एवढे विरक्त झाले ते भावी जीवनात प्रपंचात पडलेच नाही. ऐका ना, रामाचं सोंग घेतलं तर सीतेची अपेक्षा नाही आणि तुकोबाराचं सोंग घेतलं तर प्रपंचाचीच अपेक्षा नाही. सांगा वेगळीकता कुठे आहे विठाला? देव आणि संत बापू एक आहे. देव आणि संतात काहीच फरक नाही. देव सच्चिदानंद स्वरूप आहे. हे सदेह सच्चिदानंद का नव्हते? देव व्यापक आहे, हे कुठं मर्यादित आहे? अगा जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयाची प्रतीती. देव गुणातीत आहे, कुठं गुणात अटकले? गुण इंद्रिय पुढी नाही जे. तुम्हाला प्रमाण सांगेल मी, सगळे शास्त्र सांगतात हेच. तुम्ही म्हणाल बुवा तुम्ही युक्तिवादानं पटून दिलं. युक्तिवाद नाही, तुम्हाला शास्त्र सांगतो. ब्रह्मसूत्र ज्ञानशास्त्र आहे, ते सांगते अविभागेन दृष्टत्वात सूत्र आहे. भक्तिशास्त्र नारदजी बोलतात तस्मिस तज्जनेचे भेदाभावात. उपनिषद बोलते ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती. गीता सांगते ज्ञानी त्वात्मैव मे मतम. काय सांगू? ऐका,
ब्रह्माला जाणून हा महात्मा तद्रूपाला प्राप्त होतो. वेदांताचं चिंतन आहे. य ब्रह्म वेदेश ब्रह्म भवती स्वयं. जो ब्रह्माला जाणतो ना तो ब्रह्मच होतो. म्हणजे काय विशेषता, ब्रह्मनो नास्ति जन्मत, ब्रह्म कधी जन्माला येत नाही. पुनरेश न जायते. त्या ब्रह्माला जाणणारा महात्मा त्यालाही जन्म घेण्याचं काम. काय फरक आहे सांगा ना मला. देव आणि संत सगळ्या दृष्टीने एक आहेत बाबा. उलट पक्षी ऐका, उलट पक्षी देवापेक्षा साधू सामर्थ्य अधिक आहे. म्हणतो को बरं म्हणतात देवते संत. देवही म्हणतो देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच आहे. आणि संतही म्हणतात मी देव आहे. हनुमंतराला एकदा विचारलं यांनी रामप्रभू, हनुमंता तू कोण आहे, तू कोण आहे. सच्च्या कार्यकर्त्याला आता विचारतो तू कोण आहे. निवडणुकीच्या आधी विचारलं असं, तुला निवडणुकीत सांगितलं असतं मी कोण आहे. आता विचारतो मी तू कोण आहे. नाही का, हनुमंतर आहेत, खरे सेवक आहेत. आणि शुद्ध ज्याची सेवा आहे भय काय त्याच्या जेव्हा करता स्वामी सवे वाद अधिका अधिका आनंद. हनुमंतर पुढे उभे राहिले, देवा माझा परिचय तुला पाहिजे ना. आज ऐक माझा परिचय. देहदृष्टीनं जर तू परिचय अपेक्षित असेल तुला तर मी दास आहे तुझा. देहदृष्टीनं मी तुझा दास आहे. जीवदृष्टीनं माझा परिचय तुला अपेक्षित असेल ना देवा तर मी तुझा अंश आहे. आणि आत्मदृष्टीनंच परिचय अपेक्षित असेल तर तुझ्यात आणि माझ्यात फरकच नाही. देहदृष्ट्या तू दासोहम, जीवदृष्ट्या त्वदंशकः आणि आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चलामती. असं माझं निश्चित मत आहे. तुझं माझं नाही भेद, झाकेला सहज विनोद. म्हणून देवा देवते देवही म्हणतात मी संत. एक कथा सांगतो, भजन करा विठ्ठला. चिंता करू नका, मी तसं एकच चरण सोडतो बाकीचं सोडतो. तुम्ही मला घड्याकडे काही चिंता करू नका. कारण 2 तास महाराज अभंगावर बोलला तरी लोक म्हणतात आज महाराजांनी अभंग सोडला. आणि 2 तास अभंग सोडून बोलला तरी लोक म्हणतात पार अभंग सोडला बरं का महाराजांना. ते दोन्हीकडे मी बसण्याचा प्रयत्न करतो, सांगड घालतो दोघांची सुद्धा. म्हणून त्या दृष्टीने तुम्हाला सांगतो काय झालं. त्या सुभद्रेचं प्रेम होतं अर्जुनावर, अर्जुनाचं प्रेम होतं सुभद्रेवर. हे एकालाच माहित होतं. कोण मध्यस्थी, कृष्ण, त्यालाच माहित होतं. झालं असं परस्पर बलरामदादा आणि सुभद्रेचं लग्न दुसऱ्यासोबत ठरवलं. हा म्हणता बातमी अर्जुनाच्या कानावर गेली. अर्जुन धावतच आला, म्हणे कृष्णा कृष्णा कृष्णा. म्हणे काय, म्हणे तुझ्या कानावर काय आलं का. म्हणे काय, सगळं झालं म्हणे ना, आता काय कानावर यायचं. अरे म्हणे कृष्णा सुभद्रेचं लग्न ठरलं असं कानावर आलं. म्हणे होतो ना मी सोयरी केल्या. म्हणे तुला माहित नाही माझं प्रेम सुभद्रेवर आहे, सुभद्रेचं प्रेम माझ्यावर आहे. नाही सगळं जरी खरं असलं तरी आमच्या घरात दादा वाक्य प्रमाण बलराम दादाच्या पुढे आम्ही जात नाही. मग अरे पण माझं कसं. म्हणे चिंता करू नको, तुझी व्यवस्था मी केली. म्हणे काय केली. देवानं आपली पिशवी काढली, भगवे कपडे काढले भगवे, आणि सांगले आजपासून तुला हे सप्रेम भेट. त्याने कृष्णा हे काय मस्करी लावली. म्हणे खरं सांग तुझं सुभद्रेवर खरं प्रेम आहे का खोटं आहे. म्हणे यात काय संशय. मग खरं प्रेम आहे तर सुभद्रेचं लग्न झाल्यावर तू काय दुसरं करणार नाही. परिणाम तर तुला काय घ्यावं लागणार आहे, त्याची व्यवस्था म्हणून हे कपडे. आणि तेवढंच नाही आणलं, दाढी जटा लवकर वाढणार आहे म्हणून मार्केट म्हणून डुप्लिकेट दाढी डुप्लिकेट जटा आणलेल्या आहेत. ते काढले आणि ते पांढऱ्या जटान पांढरी दाढी त्याच्या हातात ठेवली. रुद्राक्षाची माळा दिली, कुबडी दिली, एक आसन दिलं. तर कृष्ण असंच म्हणलं असं आधार आहे. मी आधाराशिवाय बोलणार नाही बरं का. कृष्ण म्हणून, यादव म्हणून आणि मित्रत्व काय आदराची भाषा असते का. असंच म्हणला महाराज. तो काय मस्करी लावली. तुला नीट बोलायचं का, निघू मी. अर्जुन रागावला, निघाला महाराज बाहेर. आमचा चालला जेवण, तुमची चालली मस्करी. अर्जुन बाहेर गेल्यावर कृष्ण म्हणे अरे अर्जुना मी तुला काय ओरिजिनल थोडी सांगतो, तुला थट्टा कळत नाही का. म्हणे अशी काय थट्टा, आमचा जीव चालला राहू, तुमची थट्टा चालली. मित्राचं बोलणं आठवण तो झालं. म्हणे मग आता काय. म्हणे हे घे कपडे. हा पुन्हा तेच का. अरे अर्जुनात मी तुला ओरिजिनल संन्यासी व्हायला सांगत नाही, फक्त कपडे तर घाल. म्हणे यानं काय होईल. म्हणे यानं सगळं होईल. घालतं
ते भगवे कपडे दिले, डुप्लिकेट दाढी, डुप्लिकेट जटा लावल्या, त्रिपुंड लावलं हातात. म्हणे या ना काय नाही, काहीच नाही, हे कपडे घाल. मी तुला ओरिजिनल संन्याशी सांगत नाही, फक्त कपडे घाल. काय करायचं, हे घालून वटवृक्ष आहे तिथं माळ जप करत बस. अरे पण तिकडे सुभद्रेचं लग्न. ते म्हणे माझ्यावर विश्वास नाही का? तर माझ्यावर विश्वास नाही म्हणे, तसा विश्वास ठेवण्यासारखा तू नाही, पण ठेवल्याशिवाय काही गत्यंतर आहे नाही. नाही कृष्णा तू फसवणार तर नाही ना मला? नाही रे बाबा, मी तुझा मित्र आहे, सखाय. सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम. मी सखाय. कपडे घातले. काय करायचं म्हणजे काहीच नाही, फक्त कपडे घालायचे, दाढी जटा लावायच्या. तू कोणाला ओळखू येणार नाही, पण तू सगळं द्वारका सगळी ओळखतो. तू वटवृक्षाखाली माळ जप करत गावाच्या बाहेर त्या झाडाखाली बसायचं, वडाच्या झाडाखाली बसला. दुसऱ्या दिवशी सकाळी वेश पालटला, माळ जप करत बसला. लोक पाहायची इकून तिकून. संन्याशी दिसतो, तेजपुंज चेहरा दिसतो, इकडला दिसत नाही. दाढी पांढरी आहे, जटा पांढऱ्या आहे, हिमालयातून आलेला दिसतो बरं का. पण लगेच लोक काय लवकर जात नाही. दुसरा दिवस लोकांनी पाहिलं, म्हातारे होते पारावर काही बसलेले, याचा चुना त्याचा तंबाखू घेऊन. ते म्हणे म्हातारे आपण जाऊ बरं, साधू बुवा दिसतात दर्शनाला. आले म्हातारे तिथं, दर्शन घेतलं. त्याला वाटलं उत्तरेतून आलेला महात्मा दिसतो. हिंदीत बोलणं चालू केलं, महाराज की जय हो, कहां से पधारे है महाराज जी आप? ते म्हणे हिंदीत हे बोलले तर आपण मराठीत कशाला बोलायचं? वैसे तो हम हिमालय से पधारे है, हमी हिंदी आते पण हेलपाटे खाती है. रुपेश महाराज आम्ही काही विद्यार्थी घेऊन 3-4 हजार लोक आमच्या सोबत होते. अयोध्येला गेलो होतो आम्ही एका सप्ताहाला. सप्ताह झाला आणि एवढे लोक एकदाच त्या स्टॉपवर पाहिल्यानंतर बस स्टॉपला एकाने एका आमच्या विद्यार्थ्याला विचारलं, कहां से पधारे आप इतने लोग? ते आता महाराष्ट्रातलंच होतं. हिंदी आती पण हेलपाटे खाते. त्याने उत्तर दिलं, हम 1-2 आलंदी के, बाकी सब इकडले तिकडले. म्हणजे महाराज लोक तेवढे आळंदीतले होते, बाकी खेड्यावरचे होते. तो त्याने उत्तर, हम 1-2 आलंदी के, बाकी सब इकडले तिकडले, हिंदी आती पण हेलपाटे खाते. ते म्हणे वैसे तो हिमालय से पधारे. दर्शन घेतलं. तेजपुंज म्हणे बाबाजी कोई ज्योतिष्य जानते हो? म्हणे क्यों नाही. हात पुढं केल्यावर त्यांना लगेच त्याचं नाव, हात पुढं केलेल्याचं, त्याच्या बापाचं नाव, त्याच्या आज्याचं नाव, घराचं तोंड, घराची दिशा. लोक याला लवकर बोलतात महाराज. सत्य गेले भोळ्यावरील विकल्पाची चाली तोरी. असं जे गर्दी झाली त्याच्याकडं. नावाचं ज्योतिष्य सांगणारा संन्याशी. आणि संन्याशी ते काय ज्योतिषाचे काही कॉमन पॉईंट असतात, सांगू का तुम्हाला? तुम्ही म्हणत असाल तर नाही, पुढे चालतो. पहिला पॉईंट आहे, तुमच्यासारखे सज्जनग्रस्त या नगरीत दुसरे तिसरे नाही. पहिला. दुसरा पॉईंट आहे, तुम्ही सगळ्यासाठी करता, पण तुमच्यासाठी पटते का नाही? मला जमल का नाही? अलग अलग. ऐका ऐका, त्यानं चालू केलं. लोकाला खरं पटायचं. महाराज अशी गर्दी, संन्याशाचं तोंड दिसत नव्हतं. महाराज आमचा हात पहा, महाराज आमचा हात पहा. हा म्हणता बातमी पसरली. खोट्याचं लवकर पसरते. म्हणे अहो असा पाहिलाच नाही संन्याशी, त्रिकालदर्शी आहे, ज्योतिष्य भविष्य हात पाहिल्याबरोबर सांगतो. राजवाड्यातही बातमी यायची. बलराम दादाला सगळे म्हणायचे, दादा एकदा जाऊनच या, हात दाखवूनच या. नावाचं ज्योतिष्य सांगतो, नावही सांगण्याची गरज नाही, आपलं नाव तोच सांगतो. संध्याकाळी कृष्ण घरी आला. बलराम दादा विचारलं, कृष्णा तुझ्या कानावर काही आलं का? म्हणे काय दादा? अरे म्हणे कोणी त्रिकालदर्शी संन्यासी महात्मा ज्योतिषी आलेला आहे. कृष्णाने आपल्या कानालाच हात लावले. म्हणे दादा आपला विश्वास नाही, दीक्षा तर यांचीच, आपला काही नाही. अरे कृष्णा असं बोलू नाही बाबा, महात्म्याच्या विषयी आपल्याला उद्या त्यांच्या दर्शनाला जायचं. ते म्हणे तुम्ही म्हणत असाल तर काही हरकत नाही, पण आपला काही नाही. रात्रीच फोन गेला इकून तिकडं, मोबाईल. हॅलो संन्याशी बुवा. कृष्णाला फोन केला, ज्याच्यासाठी तुम्ही संन्याशी झाले कार्य प्रगती पथावर आहे. उद्या मी बलरामदादा आणि सुभद्रा आपल्या दर्शनाला येणार आहे. प्रत्येकाला आशीर्वाद द्यायचा, नाव घेऊन आशीर्वाद द्यायचा. त्याने बलरामदादाला देऊ, पण तुम्हाला, तुम्ही गुरु आहे, तुम्हाला द्याय जमते का? म्हणे काय हरकत नाही, काम असेल तर गुरुलाही आशीर्वाद द्यावा लागतो. थोडं ज्योतिष्य सांगा. म्हणजे ज्योतिष्य काय? म्हणजे काय नाही, सध्या सुभद्रेचं लग्न ठरलं, त्याच्या संबंधात थोडं काहीतरी सांगायचं. सकाळी 4 वाजता संन्याशी तयार होऊन बसलेला आहे. वाटप आहे उभा भेटीची आवड.
5 वाजता ते दिसले बलराम दादा, सुभद्रा आणि कृष्ण येथे दिसले. संन्याशाने डोळे लावले, माळ चालू केली. बलराम दादा पुढे होते. पुढे आलेल्या बलराम दादांनी संन्याशाच्या पायाला दर्शन घेण्यासाठी स्पर्श केला. डोळे लावून संन्याशाने आशीर्वाद दिला, आयुष्यवंत भव बाळा बलरामा, आयुष्यवंत भव. दादा तर 50% गारी इथंच पडले. समाधी अवस्थेत संन्याशी तरी डोळे लावून असून सुद्धा नाव कोण सांगितलं आपलं इतक्या सकाळी, तरी नाव घेऊन आशीर्वाद दिला. लगेच संन्याशाने डोळे उघडले. म्हणे बाळा बलरामा, सध्या तुझ्या चित्तात तुझ्या बहिणीच्या लग्नाचा विचार चालू आहे, पण आपण एक ठरवतो, दैव काही वेगळं ठरवतं. गुरुजी केलं का? ते संन्याशी गप. त्याला वाटलं 7-12 सगळाच ओपन करते का काय, ते गप झालं महाराज. गुरुजी पुढे आले. गुरुजी कोण? दर्शनासाठी गुरुजी वाकले. संन्याशाने हात वर घेतला आशीर्वाद देण्यासाठी, पण हात चळ 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 कापू लागला, कारण त्याला माहित होतं आपला 7-12 फक्त यालाच माहित आहे. हात कापू लागला. गुरुजीला लक्षात आलं, शिष्य घाबरला. गुरुजीनं पायाला चिमटा घेतला, दे आशीर्वाद दे. मग आशीर्वाद दिला, आयुष्यवंत भव बाळा कृष्ण, आयुष्यवंत भव. म्हणे जरा ज्योतिषे सांगू का तुमचं? मग म्हणे दादा, बलराम दादाने सांगला, हा तुमचा लहान भाऊ कृष्ण आहे, आणि खरं सांगायचं हा तुमच्या विरोधातच चालतो, हा तुमच्या विरोधातच फॉर्म भरणारा दिसतो. ते म्हणे जास्त आमच्या घरातला भेद काढशील तर तुझ्या 7-12 माझ्याच हातात आहे. ते गप झालं. सुभद्रेने दर्शन घेतलं, आशीर्वाद दिला. बलराम दादांनी विनंती केली, म्हणे संन्याशी बुवा एकच विनंती आहे, असा महात्माच पाहिला नाही, एकच विनंती आहे, तेवढं प्रसादाला उद्या आमच्या घरी. म्हणे वैसे तो हम किसी के घर में जाते नहीं. ते गुरुजी म्हणे एवढाच आग्रह आहे तर यायला काही हरकत, फक्त सोहळ्यात जेवण पाहिजे. गुरुजीनं कान मंत्र दिलाच होता. दुसरा दिवस उजाडला. संन्याशी बुवा वाजत गाजत आणला, जेवायला ताट, बसायला पाठ, ते सगळं दिलं. पूजा झाली. संन्याशी जेवत होता. एकटाच सोहळ्यात सुभद्रा वाढत होती. एकही वाढ संन्याशी वापस जाऊ देत नव्हता. ती विचारात पडली, हे काय काळातून उठून आलं का काय? कडी वाढली, कडीची वाटी पिण्यासाठी त्यानं उचलली. तेवढ्या सुभद्रेला वाटलं त्रिकालदर्शी महात्मा आहे, इथं कोणी नाही, आपल्या आतलं विचारलं पाहिजे. पण सुभद्रा म्हणू लागले, संन्याशी बुवा कोणाला सांगत नसाल तर एक विचारू का? म्हणे काय? माझं प्रेम अर्जुनावर आहे आणि अर्जुनाचं प्रेम माझ्यावर आहे, पण 1 महिना झाला त्याचा काही पत्ता नाही. मी मोबाईलचाही प्रयत्न केला पण नॉट रिचेबल सांगत आहे. आणि एवढं म्हणल्यावर त्यानं एवढी उचललेली वाटी तशीच खाली आली. तशी नाही आली, तिनं अर्धी दाढी खाली आणली. मग ती त्याच्याकडे पाहतच राहिली. यांना कुठं पाहिल्यासारखं, कुठं पाहिलं असेल. मग तिनं डोळ्यावर पाणी मारून घेतलं. मग तिला लक्षात आलं, हे तर आपलं सोंग दिसते. तिने का हो असं कसं केलं, मला न विचारता संन्यास कसा घेतला? म्हणे त्याचं तुझं लग्न ठरवून मला संन्यास घ्यावा लागला. म्हणे आता माझं कसं होईल? ती रडू लागली. म्हणे रडू नको, फक्त गुरुजीनं कपडे दिले, कान फुकायचे बाकीच आहेत. आणि आता काय? मागच्या दाराला रथ उभाय, चटकन चाल. रथात बसले. द्वारपाळाने पाहिलं, धावत गेले. दादा घात झाला संन्याशाने सुभद्रेला. कृष्ण जवळच होता. म्हणे कृष्णा, बलराम दादा म्हणतात, तुझ्या कानावर काही आलं का? म्हणे दादा मी तुम्हाला आधी सांगितलं, आपला विश्वास. अरे पण कृष्णा, आपल्याला ते सुभद्रेला आणायला गेलं पाहिजे. म्हणे दादा असं अविचारानं निघू नका, तुम्ही अविचारानं पहिलं केलं, आता एक करा. काय? सैन्य तयार करा. सैन्य तयार करायला दादाला पाठवलं. तेवढ्या तिकडे फोन केला, हॅलो संन्याशी बुवा, आम्ही येत आहे, जरा सावधान. सुभद्रेला रथ चांगला चालवाय जमतो, घोडे चांगले हाकाय जमतात. रथ चालवाय सुभद्रेला बसवा आणि तुम्ही रथात धनुष्य घेऊन उभे राहा, मारू मात्र नका. झाला रथ यांचा पुढं. व पाठोपाठी आले. सुभद्रा रथ चालवत होती. कृष्णानं पाहिलं सुभद्रा रथ चालवत आहे. बलराम दादा जरा पुढं पहा. म्हणे पुढं काय पाहायचं? अरे संन्याशी सुभद्रेला घेऊन जात आहे, पुढं काय पाहायचं? म्हणे दादा जरा डोळे चोळून चष्मा लावून पहा. मग दादानी पाहिलं. दादाला काय दिसलं? कोण रथ चालवत होतं? मग रथात बसलेला घेऊन जात असतो का रथ चालवणारा घेऊन जात असतो? मग रथ कोण चालवत होतं? मग कृष्णाने सांगितलं, दादा संन्याशाने सुभद्रेला नेलं नाही, सुभद्रेनं संन्याशाला नेलं. दादा विचारात पडले, ही सुभद्रा असं का वागत आहे? म्हणे दादा मला थोडं लक्षात येत आहे. म्हणे किसन्या तुझ्या काय लक्षात येत आहे? म्हणे दादा खरं सांगू का, ज्या अर्थी सुभद्रा रथ चालवत आहे त्या अर्थी संन्याशी दुसरा तिसरा नसला पाहिजे. म्हणजे कोण असला पाहिजे? म्हणजे माझ्या कानावर असं होतं का ती सुभद्रेचं प्रेम अर्जुनावर आहे आणि अर्जुनाचं प्रेम सुभद्रेवर आहे. म्हणजे अर्जुन तुझा शिष्य आहे.
हे किती दिवसाचं तुला माहित आहे? म्हणे दादा मला भरपूर दिवसाचं माहित आहे. म्हणे मग तू मला का सांगितलं नाही? म्हणे तसं तुम्ही ऐकलं नसतं. म्हणे बोलाव त्यांना. बोलावलं, लग्न लावून दिलं. माझा दृष्टांत संपला. का सांगितलं तुम्ही हा दृष्टांत? या अभंगात का सांगितलं? ऐका, मला आधार आहे त्याला. का सांगितला? युद्धभूमी चालू आहे आणि एक दिवस देवाला लहर आली. देव अर्जुनाच्या जवळ आले आणि देव अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, संन्याशी होऊन माझी बहीण तू चोरून नेली. माझ्या चित्तात तुझ्याविषयी विकल्प यायला पाहिजे होता, पण माझ्या चित्तात तुझ्याविषयी विकल्प आला नाही. का नाही? 11व्या अध्यायात होय, संन्याशी होऊनी जनी त्वा चोरून नेली माझी भगिनी, विकल्प नुपजे मनी. का? त्याचं उत्तर आहे, मी तू दोन्ही स्वरूप एक. माझं तुझं स्वरूप एक आहे, पण तुझ्याविषयी विकल्प आला नाही. देवते संत हे देवही मान्य करतो, पण देव संतात काही फरक नाही. निमित्त मात्र प्रतिमा आहे. उपहिताचं ऐक्य झालं का उपाधी नाम मात्र बाजूला पडते. अशा प्रकारचा देवसंताचा अभेद आहे. आणखीन याचं थोडं चिंतन करतो. संप्रदायाच्या नियमपूर्वक मोठ्या प्रमाणात एकदा टाळी वाजून भजन करू. विठोबा सांगतो मी. तुकोबारा म्हणतात, देव आणि संत एक आहे, निमित्त मात्र प्रतिमा आहेत. उपहिताचं ऐक्य झालं का उपाधी नाम मात्र बाजूला पडते. हे मी तुम्हाला भावनेनं सांगतो आणि सगळ्याला कळावं म्हणून सांगतो. भावनेची भाषा आहे ती, हृदयाची भाषा असते ती, भावनेची भाषा आहे. मी तो सांगत असे भावे. आई बाळाला सांगते, भावनेनं सांगते. कळकळ आहे ना, तळमळ आहे त्याच्या हिताची. तसं संताला तुमची आमची तळमळ आहे, तुमचं आमचं कल्याण भाव वाटते. पण संताच्या संबंधात तुकोबा म्हणतात, मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा. सगळ्याला कळावं म्हणून सांगतो. काही गोष्टी सगळ्याला कळाव्या देवा आणि काही गोष्टी काहीला कळाव्या. काय कळावं? देव सगळ्याला कळावा, संत सगळ्याला कळावे. काही कळू नाही, काही कळू नाही, काही कळू नाही, काही गोष्टी कळू नाही. बायको घरात शिवे देते, चौकात येऊन सांगायचं ते का असो ठावे सकळा. नाही, हे कळून उपयोग नाही. शल्य कळू नाही, वर्म कळू नाही, त्याच्या पुढं आहे का? घरात तिजोरीत 50 लाख रुपये ठेवलेले आहे. माईकवर येऊन सांगू लागला, ऐका आमच्या घरी आमच्या कपाटात 50 लाख रुपये आहेत, असो ठावे सकळा. जमत नाही, हे जमत नाही. मग कळावं काय जगाला? देव आणि साधू कळावा. तशा 9 गोष्टी सगळ्याला कळून जमत नाही, पण देव संत कळावे आणि संत देव म्हणून कळावे. पण मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा. देव निर्गुण निराकार आहे, निराकारी ओस दिशा. साधूकडे या, येथे इच्छा पुरत असे. देव जन्मात भोगा, पण साधूची सेवा याच जन्मात करा. साधूच्या सेवेचं फल याच जन्मात भोगा.
म्हणून तुकोबा म्हणतात साधू म्हणजे रोकड माल आहे. तुका म्हणे रोकडे केने सेविता येणे पोट धाये. असं रोकड माल त्या संतांच्या सेवेचं फल आहे. समाधान आपल्या जीवनात त्या संतांची सेवा घडत आहे. संत श्री ब्रह्मीभूत ब्रह्मलीन असणाऱ्या माणिकगिरी बाबाची आपण सेवा करत आहात. बाबांनी चालू केलेला उत्सव आहे. बिरोबानाथाची कृपा आपल्यावर आहे. म्हणून देवाला एकच विनंती करू, बिरोबानाथाला एकच विनंती करू, देवा तुझवरी ज्याचे मन दर्शन देत याचे. बिरोबानाथाला ती विनंती करू, देवा खऱ्या अर्थानं पाहायचं झालं या जगतात साधू भेटणं कठीण आहे, पण तुम्ही कृपा केली तर भेटणं सहज संभव आहे. म्हणून बिरोबानाथाच्या चरणी, कारण ते नवसाला पावणारं दैवत आहे आणि त्यांची अनुभूती प्रत्येकाच्या जीवनात आहे. म्हणून एवढी गर्दी या अनुभवाशिवाय इथं आलेले नाही. बिरोबानाथ पावते याची पावती म्हणजेच तुमची उपस्थिती आहे. या बिरोबानाथाने केलेली कृपा हीच पावती तुमच्या जीवनात. अशीच त्या देवाची कृपा व्हावी, असंच साधूचं दर्शन व्हावं. पूजनीय श्रद्धेय म्हणजे दत्तागिरीजी महाराज बाबाजी उपस्थित आहेत. बाबांचा स्वभावही गोड आहे आणि प्रभावही गोड आहे. कधी कधी माणसं प्रभावानं जवळ येतात आणि स्वभावानं दूर जातात. महाराजांचा स्वभावही विशेष आहे आणि प्रभावही विशेष आहेत. आणि एक आहे, जसं आत्मा वै पुत्र नामासी, मुलगा म्हणजे बापच असतो, तसं शिष्य म्हणजे गुरुच असतो. म्हणून आपले माणिकगिरी बाबा पाहिजे झाले तर दत्तागिरी बाबात पाहा, ते काही वेगळे नाहीत. म्हणून अशी ओजस्वी परंपरा आपल्या गावाला लाभलेली आहे. बिरोबानाथाचं अधिष्ठान आहे. अशा बिरोबानाथाची सेवा आपल्या जीवनात घडावी, साधूची सेवा घडावी अशी सद्भावना करतो. ही पूजनीय संत साधू मंडळी या सर्वांच्या चिन्ह नतमस्तक होतो. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं आता गोड गायक आहेत, गोड वादक आहेत. आज श्रद्धे आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे साधक मंडळी ही सगळी आम्हाला पूजनीय मंडळी आहेत. सगळे आणि सगळ्यांच्या विषयी अंतकरणात आदरभाव प्रगट करतो, नतमस्तक होतो, वाणीला थांबवतो. मोठ्या प्रेमानं टाळी वाजून सगळेजण संतांचं भजन करून ज्ञानेश्वर Hare